नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराण आणि अमेरिका इस्रायल ह्या युद्धामध्ये एक आशा पल्लवित झालेली होती. आज सकाळी युद्धविरामाला सुरुवात होईल असं अमेरिकेकडून सांगितलं गेलं आणि त्यानंतर थोडंसं हायसं वाटलेलं होतं. सगळी सकाळ थोडीफार ठीकठाक जाते आहे. तोपर्यंत परत बातम्या अशा आल्या की संयुक्त अरब अमिरात यांनी इराणवरती हल्ले केले. त्यांची जी लवन इथे जी रिफायनरी आहे त्याच्यावर हल्ले झाले आणि मग त्याचा प्रतिसाद म्हणून प्रत्युत्तर म्हणून इराणनी जोरदार हल्ले चढवले परत एकदा. ते हल्ले चढवले गेले कुवेत, जॉर्डन आणि ह्याच्यावरती संयुक्त अरब अमिरातीवरती. तर हे नेमकं काय झालेलं आहे? ही युद्धबंदी जी आहे ती तकलादू आहे की ती टिकाऊ आहे? काय केलं तर ती टिकू शकते आणि सध्याची सिच्युएशन काय आहे तिथे? ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे श्री विनय जोशी आलेले आहेत. नमस्कार विनय. नमस्कार. स्वागत तुमचं. विनय हे ICRR मध्ये स्वतः डायरेक्टर आहेत आणि या संस्थेतर्फे आणि इतर याच्यात सुद्धा त्यांचं सामाजिक कार्य अत्यंत स्पृहणीय आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लीगल बाजूला सुद्धा त्यांनी एक वेगळं LRO नावाची संस्था चालवतात आणि वेगवेगळ्या अ, पद्धतीच्या सामाजिक आशयाची आणि इंटरेस्ट असलेल्या खटले जे आहेत ते त्यांच्या संस्थेकडून ती मॅटर्स ते घेत असतात आणि अतिशय स्तुत्य काम आणि उपक्रम ते चालवत असतात. हा सगळा जो बॅकग्राऊंड आहे आपल्या परदेशी सगळ्या ज्या घटना घडतात त्याच्यावर त्यांचं विवेचन तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल. तेव्हा आज आपल्या चॅनेलवरती ऐकण्याचा आपल्याला खूप मोठा योग आलेला आहे. तेव्हा विनयजींचं परत एकदा स्वागत करते. विनयजी, आज जी नमस्कार. सिच्युएशन बदललेली आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नेमकं म्हणजे सकाळी आपण बोललो आणि आता परत संध्याकाळी बोलतोय. आपल्या भावनांमध्ये जमीन अस्मानाचा फरक पडलाय आता. बरोबर. मुळात युद्ध सुरू का झालं? युद्धाचे वॉर ऑब्जेक्टिव्ह काय होते? इथून सुरुवात केली तर आणि आज वॉर ऑब्जेक्टिव्ह मध्ये अमेरिकन्सनी 15 मांडले सीज फायर अग्रीमेंट मध्ये आणि इराणनी 10 मांडले. तर ह्या दोन्हीमध्ये फार काही हातास लागल्याचं दिसत नाही. आधी आपण काय ऑब्जेक्टिव्ह होते ते बघितलं तर इराणची शिया हुकुमशाही, शिया राजवट, धर्मांध लोक त्यांच्या दृष्टीने धर्मांध शिया राजवटीचा खात्मा करणं, IRGC हा जो रॅडिकल मिलिटरी फोर्स आहे इराणचा, त्या IRGCचं नेतृत्व पूर्ण मोडून काढणं, ठेचून टाकणं, इराणचे न्यूक्लिअर आणि मिसाईल प्रोग्राम जे आहेत ते समूळ नष्ट करणं आणि इराणमध्ये लोकतांत्रिक राजवट प्रस्थापित करणं, असे नोन ऑब्जेक्ट इराण, अमेरिका आणि इस्रायलचे होते. इस्रायल ह्या युद्धात सामील का झालं हा प्रश्न पडेल. शेजारी नसताना सामील का झालं आणि अमेरिकेला झुगारून त्यांनी सैनिकी कारवाई का सुरू केली? तर इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन आहे आणि लेबनॉन मध्ये शिया अतिरेकी संघटना हिजबुल्ला ऍक्टिव्ह आहे. तर ती हिजबुल्ला इराणच्या आर्थिक आणि सैनिकी सहकार्यावर इस्रायलमध्ये सतत हल्ले करत असते. त्यामुळे हिजबुल्लाचा बिमोड करायचा आणि हिजबुल्लाचं फंडिंग आणि मिलिटरी सपोर्ट तोडून टाकण्याकरता इराणमधली IRGC ची शिया राजवट आहे ती उच्चाटन करून टाकायची आणि सुन्नी गट हमास जो आहे पॅलेस्टाईन मध्ये, त्याला 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यांसाठी पण इराणनी सैनिकी मदत केली कुच फोर्सेसनी. त्यामुळे त्याचाही बदला घ्यायचा आणि भविष्यात पुढे 50 वर्षात इराणी राजवट त्यांच्यावर कधी हल्ले करू नये याचा पूर्ण बंदोबस्त करायचा. हे इस्रायलचं नोंद धोरण होतं. आणि इराणी धोरण काय आहे की इस्रायलचं अस्तित्वच आम्हाला मान्य नाही असं इराणचं नोंद धोरण आहे. त्यामुळे इस्रायल विरुद्ध या प्रॉक्सी कोणत्याही पद्धतीने यांची मदत आम्ही बंद करणार नाही असं इराणचं म्हणणं आहे. या दृष्टीने इस्रायलचा ऑब्जेक्टिव्ह रॅशनल होता. दुसरा अमेरिकेचा जो ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये होता तो पूर्णपणे कमर्शियल आहे. जसा व्हेनेझुएलात मदुरोचं अपहरण करून तिथलं तेल चोरायची अमेरिकेने सुरुवात केली, तसं इराण हा एक प्रचंड मोठा क्रूड आणि गॅस सप्लायर आहे.
इराणची जी साऊथ पारस गॅस फील्ड आहे ते जगातलं सगळ्यात मोठं गॅस फील्ड आहे आणि त्याच्या दक्षिणेला कतार पण ते इलिगली एक्सप्लॉइट करतं अमेरिकेच्या आशीर्वादाने. त्यामुळे गॅस आणि तेल चोरायचं आणि त्याला नाव अमेरिका जसं जगभर लोकशाहीचं संवर्धन करणं असेल, लोकशाही पुनर्स्थापित करण्याचं नाव असेल, मानवाधिकारांचं नाव असेल किंवा इराकची राजवट सद्दाम हुसेनची राजवट उलथवताना त्यांनी वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या नावाने हल्ले केले असे काहीतरी एक गोंडस नाव द्यायचं. पण मूळ उद्देश अमेरिकेचा त्यांच्यावर जे काही 37 का 40 ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे त्याच्यातून बाहेर पडण्याकरता फुकटातलं तेल चोरायचं इराणचं एक पपेट राजवट बसवून हे अमेरिकन ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि ह्या कामी ओमान कतारची मध्यस्थी चालू असताना 27 फेब्रुवारीला रात्री ओमानच्या विदेश मंत्रालयाने घोषित केलं की जेवढे टिक बॉक्स होते ह्या सगळ्या निगोसिएशन ते सगळे टिक बॉक्स आता चेकबॉक्स क्लिअर झालेले आहेत आणि इराणनी सगळ्या मागण्या मान्य केल्यात. 450 किलोग्राम हायली एनरिच युरेनियम होतं त्या संदर्भात पण चांगलं डील झालंय. त्यामुळे युद्ध टळलंय असं 27 तारखेला रात्री ओमाननी घोषित केलं आणि ह्या भीतीने की आता इराण ह्या सगळ्या मागण्या मान्य करतंय पण हिजबुल्ला आणि हमासचा सपोर्ट चालूच ठेवील म्हणून इस्रायलनी चावटपणा करून 28 तारखेला सकाळी अटॅक सुरू केले. आणि आज 35-36 दिवसांनंतर आजच्या घडीला ज्या मागण्या आहेत इराणच्या सीज फायर मान्य करताना त्याच्यामध्ये ऍडिशनल एक मागणी अशी झाली आहे की होर्मुझ जी पूर्वी स्वतंत्र होती फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन ज्याच्यामध्ये होतं बेरोकटोक कोणी जाऊ शकत होतं येऊ शकत होतं त्या होर्मुझचं नियंत्रण ओमान आणि इराणच्या ताब्यात राहील आणि तिथून जाणारा प्रत्येक जण आम्ही अप्रूव्ह केलेला असेल आत येणारा आणि जाणारा ही अट पण त्यांनी घातली. त्याला अमेरिकेने मान्यताही दिली आहे. युरेनियम एनरिचमेंट चालू राहील असं इराण म्हणतंय त्यालाही अमेरिकेने मान्यता दिली आहे. आत्ता ट्रम्पचं नंतर चाललेलं ट्विट वेगळं आहे पण युरेनियम एनरिचमेंटला मान्यता दिली असं मागणी जी केली ती त्याच्यावर अमेरिकेने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. सगळ्यात गमतीशीर भाग म्हणजे ट्रुथ सोशलवर ट्रम्पनी इराणच्या सगळ्या 10 मागण्या मान्य आहेत असं स्वतः इराणच्या ह्या 10 मागण्या आहेत असं इराणनी लिहिलं ट्रुथ सोशलवर ट्रम्पनी स्वतः शेअर केलंय. ट्रम्पच्या ट्रुथ सोशल पोस्टचा स्क्रीनशॉट व्हाईट हाऊसनी शेअर केलाय. याचा अर्थ ते इतके घायकुतीला आले होते अमेरिकन्स म्हणजे विशेषतः ट्रम्प याच्यातून बाहेर पडण्याकरता की इराणनी काय लिहिलंय हे सुद्धा न बघता बहुतेक त्यांनी हे सगळं आम्हाला मान्य आहे असं म्हटलं. शिवाय मिसाईल प्रोग्रामच्या कर्टलमेंटचा कुठलाही क्लॉज त्याच्यामध्ये नाही आणि रिपेरेशन्स या युद्धामध्ये जे नुकसान झालंय त्याची भरपाई देण्याची मागणी आहे त्या संदर्भात सुद्धा अमेरिकेने ती नाकारलेली नाही. म्हणजे जसं तालिबानच्या बाबतीत अमेरिकेच्या विड्रॉल नंतर लोक म्हणायचे की अमेरिकेनी अफगाणिस्तान मधली तालिबानची राजवट तालिबाननी रिप्लेस करण्याकरता 21 वर्ष ट्रिलियन्स ऑफ डॉलर आणि 7,000 अमेरिकन फोर्सेसचे जीव त्याच्यात घालवले आणि तालिबाननी रिप्लेस केलं. तसं आता खोमेनीची धर्मांध शिया राजवट जिच्या उच्चाटना करता अमेरिका इस्रायलनी युद्ध सुरू केलं होतं ती राजवट त्यांनी खोमेनीला मारून संपवली आणि तिच्या जागी अजून जास्त रॅडिकल IRGCची राजवट आणली. शिवाय होर्मुझचं दान त्यांनी अमेरिकेने इराणच्या झोळीत टाकलं अशी आजची स्थिती आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी इराण हा मध्य पूर्वेच्या डोक्यावर आणून बसवला असं म्हणता येईल आपल्याला. कारण होर्मुझ मधून जर का त्यांना आता टोल मिळणार असेल तर त्यांना प्रचंड उत्पन्न आहे. म्हणजे ते मला वाटतं किती 2 लाख डॉलर काहीतरी मागतायत प्रत्येक शिप साठी. हा 20 लाख म्हणजे 2 मिलियन डॉलर 2 मिलियन म्हणजे डॉलर साधारण 18 ते 20 कोटी रुपये भारतीय एका शिप मागे. त्यामुळे त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते काही महिन्यात भरून तर काढतीलच आणि शिवाय 100% त्यांना चालू राहील इथून पुढे. तेव्हा प्रश्न हा येतो की हे सगळं म्हणजे जर का एकंदरीत असं दिसतंय की 2 तट पडलेले होते. एक अमेरिका त्याच्या सोबतीला इस्रायल आणि त्यांना युद्ध करा म्हणून आग्रह धरणारे कतार आणि संयुक्त अरब अमिरात होते. सौदी थोडासा सबड्यूड होता म्हणजे त्याला युद्धाच्या बाजूला अनुकूल तर होता पण फारसं काही बोलत नव्हता. दुसऱ्या बाजूला इराण होतं आणि त्याचे छुपे समर्थक रशिया आणि चीन होते आणि ह्या प्रत्येकाचा काही विशिष्ट स्वार्थ होता. पण आता असं दिसतंय की एक वेळ अमेरिका सगळं युद्ध सोडून पळायच्या परिस्थितीत दिसते आहे मध्य पूर्वेतून.
पण तिथले प्रत्यक्ष जे देश आहेत ते मात्र युद्ध थांबावं अशा मनस्थितीमध्ये दिसत नाहीत. अन्यथा या लोकांनी आज इराणवर हल्ला करण्याची काही गरजच नव्हती आणि त्यांनी जर का हल्ले केले तर इराणनी त्याला प्रत्युत्तर दिलं, त्याला सुद्धा आपण दोष देऊ शकत नाही. तेव्हा अमेरिकेचा कितपत होल्ड आहे या सगळ्या परिस्थितीवरती आणि अमेरिकेचा नसेल तर मग मध्य पूर्वेला सांभाळणारे कोण असा प्रश्न येतो. तर आता ह्या पुढे ह्याच्यातून एक बिगेस्ट आउटकम जर म्हणू आपण, सगळ्यात मोठा ह्याच्यातनं परिणाम काय बाहेर आला हे जर बघायचं झालं तर आज मिसाईल टेक्नॉलॉजीच्या बाबतीत विशेषतः क्लस्टर म्युनिशन वाली मिसाईल जी आजपर्यंत कोणी इतक्या ब्लेटंटली ओपनली वापरली नव्हती, ती इराणनी वापरली. ती सगळी त्यांची स्वतः डेव्हलप केलेली आहेत. दुसरी झिगझॅग मोशन मध्ये जाऊन अत्याधुनिक एअर डिफेन्सला चकवणारी खुर्रमशाह सारखी जी खुर्रम शहर सारखी आणि फतह सारखी मिसाईल्स आहेत, या मिसाईलची डेव्हलपमेंट, अंडरग्राऊंड डेव्हलपमेंट करणं, त्यांचं प्रोग्रामिंग करणं, त्यांना चायनीज सॅटेलाइट कम्युनिकेशनशी त्यांचं इंटिग्रेशन करून अमेरिकन जीपीएस ला धुडकावून लावणं, त्याच्यात अचूकता मिळवणं, न्यूक्लिअर प्रोग्राम आहे तसा चालू ठेवणं आणि शिवाय स्वतः अमेरिका आणि इस्रायलच्या प्रचंड मोठ्या सैनिकी ताकदीसमोर 37-38 दिवसांची इंटेन्स बंबार्डिंग सहन करून सुद्धा टिकणं, हा एक आधुनिक सैनिकी इतिहासातला एक मोठा माइलस्टोन इराणनी पार केला. आणि यामुळे पर्शियन गल्फ आणि आखाती देशांमध्ये इराण प्रचंड नुकसान होऊन सुद्धा 20,000 टार्गेटवर इस्रायल आणि अमेरिकेने बंबार्डिंग केलं. त्यांची सगळी IRGC आणि मिलिटरी लिडरशिप आणि पॉलिटिकल लिडरशिप इराणनी इस्रायल आणि अमेरिकेने मारून टाकली गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी मिळून. तरीही एक पोटंट मिलिटरी फोर्स म्हणून मध्य पूर्वेमध्ये आणि पर्शियन गल्फमध्ये आखातामध्ये इराणचा उदय झालेला आहे आणि ह्याचा कुणी अजून सध्या दखल घेत नाही, पण त्याचे आफ्टर शॉक्स हे अरबांना पुढे भोगायला लागतील बरेच दिवस. याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की अरबांकडे ह्या जगात आवश्यक असलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा ह्युमन रिसोर्सेस, स्वतःची पॉप्युलेशन नाही. UAEचं उदाहरण बघितलं तर UAE मध्ये 46% भारतीय राहतात आणि 14.5% अरब राहतात. थोडक्यात म्हणजे मतदानाने जर निवडणूक घ्यायची ठरवली तर कोणीतरी केरळी मल्लू तिथे अध्यक्ष बनू शकतो UAEचा, अशी परिस्थिती आहे. सौदी अरेबियाच्या हातात सुद्धा पॉप्युलेशन नाही आणि इतके वर्ष, गेली कित्येक दशक, अब्जावधी डॉलर, ट्रिलियन्स ऑफ डॉलर तेलातनं मिळवून सुद्धा स्वतःची टेक्नॉलॉजी, स्वतःचं एज्युकेशनल आणि इंटलेक्च्युअल पूल हे कोणतेही अरब देश निर्माण करू शकलेले नाहीत. त्यामुळे विकतच्या अमेरिकन सैनिकी मदतीवर ते जगतायत. या उलट इराण इराक वॉर पासून धडा घेऊन इराणनी स्वतःचा एक प्रचंड मोठा इंटलेक्च्युअल बेस निर्माण केलाय. त्यामुळे बाहेरच्या जगात इराणमधली इस्लामची, महिलांबाबतची वागणूक वगैरे कितीही बदनामी इराणची केली तरी आज त्यांच्या न्यूक्लिअर आणि मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये इराण एक मोठा फोर्स मानला जातो. इंटरनॅशनल व्यासपीठांवर त्यांना प्रतिबंध असला तरी या सगळ्या फील्डमध्ये 50 ते 70% महिला सायंटिस्ट आहेत. मॅथमॅटिक्स मधली जी युनिव्हर्सिटी इस्रायलनी बॉम्ब केली आता 4 दिवसापूर्वी, तिच्यातनं जागतिक कीर्तीच्या 2 महिला सायंटिस्ट मॅथमॅटिक्स मधल्या उदयाला येऊन त्यांना जागतिक कीर्तीची पदकं मिळालेली आहेत. त्यामुळे आणि त्याच्या पलीकडे भारताची निम्म क्षेत्रफळ इराणच्या हातात आहे, एवढा प्रचंड एरिया इराणच्या हातात आहे, पण पॉप्युलेशन मात्र 9.5 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे 147 कोटी लोकसंख्येच्या भारतामध्ये जेवढी लोकसंख्या, जेवढा भूभाग आहे त्याच्या निम्मा भूभाग इराणकडे आणि पॉप्युलेशन मात्र एकाच 14 आहे. त्यांची एक असेल तर आपली 14 आहे. म्हणजे क्षेत्रफळाचा आणि लोकसंख्येचा विचार केला तर भारताच्या इराणच्या 7 पट पॉप्युलेशन भारतात आहे प्रपोर्शनेटली, जिओग्राफिकल प्रपोर्शन मध्ये. त्यामुळे इराणकडे मॅसिव्ह फोर्स आहे, इंटलेक्च्युअल पूल आहे, 5,000 वर्षांची ज्ञान विज्ञान परंपरा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकन विड्रॉल नंतर IRGC जर कमर्शियल अँगलनी वागायला लागली व्यवस्थित की आमचा फायदा काय तेवढाच आम्ही बघू आणि अमेरिकेशी जुळवून घेतलं तर ते दुबई, रियाद आणि या सगळ्यांना कमर्शियल सिटीजना मागे टाकून एक चांगलं मोठं कमर्शियल हब म्हणून ते पुढे येऊ शकतात. आणि हा कदाचित अमेरिकन इन्फ्लुअन्सचा डिक्लाइन असू शकतो, ऱ्हास असू शकतो,
एवढ्या सगळ्या इंटेन्स बॉम्बिंग मध्ये त्यांना सॅटेलाइट आणि इंटेलिजन्स कोऑपरेशन जे दिलं चीन आणि रशियानी, त्यापैकी चीनच्या चलनामध्ये आता ते टोल आकारणी करतायत होर्मुझ मध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये जर चीनी मिलिटरी युनिट्स तिथे गॅरिसन जर निर्माण झाले इराणमध्ये, तर कुणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यामुळे गल्फचा जो सोल मिलिटरी पॅटर्न अमेरिका होता, ती त्यांची पोझिशन आत्ताच संपुष्टात आल्यात जमा आहे. भविष्यात तिथे चीनी येतील आणि ह्यापुढे कोणत्याही बाबतीत आता तुम्ही एवढंच तेल विकायचं, तेवढंच तेल विकायचं वगैरे वगैरे भानगडी त्यांच्यावर कोणी लादण्याच्या स्थितीत राहणार नाही. कारण ह्या गोष्टी लादल्या आणि त्या इराणनी फेटाळल्या तर परत युद्ध ओढवून घेण्याची कोणाची क्षमता नसेल, आत्ता जे बंद झालं एकदा समजा तर. या सगळ्या परिस्थितीत गल्फमध्ये चीनचा एक नवीन शक्ती म्हणून उदय होऊ शकतो. पेट्रो डॉलरला काही ना काही प्रमाणात ऑथेंटिक बायपास चीनी करन्सीमध्ये होऊ शकतो. आणि मिसाईल टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आणि सैनिकी ताकदीमध्ये इराण सगळ्या अरबांच्या डोक्यावर एक ब्रह्मराक्षसासारखा बसू शकतो, अशी आता परिस्थिती आहे. त्यामुळे पूर्ण डायनॅमिक्स ही बदललेली असतील या युद्धानंतर. पण याचाच अर्थ असा की इथून पुढे इराणवरती आर्थिक निर्बंध आहेत की नाही हे इररिलेव्हंट झालेलं आहे. कदाचित अमेरिका ते सुद्धा काय त्याला म्हणतात ऑफिशियली कन्फर्म करू शकेल की स्विफ्ट सिस्टीम मधून त्यांना जे बाजूला काढलेलं होतं ते त्यांना परत समजा ऍड केलं तर कुठून कुठे परिस्थिती जाईल बघा. म्हणजे तुम्ही सांगताय तसं इराण हा वरचढ ठरेल कारण त्यांनी पायाभूत हो. आपली रचना जी आहे ती पण मला अजून एक शंका अशी आहे की मग तिथे जे अमेरिकन बेसेस आहेत लष्करी तळ जवळजवळ 28 ठिकाणी मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेने उभारून ठेवलेले होते. त्याचं काय होणार आहे? कारण अनेक तळावरून त्यांनी फोर्सेस ऑलरेडी विड्रॉ केलेले आहेत अशा बातम्या येत होत्या. तर ते आता त्या त्याचं अस्तित्व तरी राहील का? हा, आता ते कसं आहे की समजा आता ह्याच्या डिप्लोमॅटिक स्किलची हायेस्ट लेवल जर इराणनी दाखवली आणि ते म्हणायला लागले अरबांना एक एकटा वेगवेगळा, ओमानला, कतारला, की तुम्हाला आमच्यापासून घाबरण्याचं कारण काही नाही, आम्ही तुमच्याकडे येतो आणि आपण कोऑपरेशन करू. ही प्रोसिजर एका रात्रीत होणार नाही. पण अमेरिकन डोमेस्टिक प्रेशर या युद्धानंतर ट्रम्पवर प्रचंड वाढेल आणि नॉन इंटरव्हेन्शनिस्ट मुवमेंट तिथे अजून प्रगत होतील, जशा नो किंग्स डेच्या निमित्ताने आपण बघितल्या. 90 लाख लोक या इंटरव्हेन्शनच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते 3300 ठिकाणी अमेरिकेमध्ये. त्यामुळे अमेरिकन फोर्सेस राहिले काय आणि नाही राहिले काय, आमचं रक्षण आम्हालाच करावं लागेल, ही भावना आता अरबांमध्ये निर्माण झाली. याचा भाग म्हणून युक्रेनियन ड्रोन एक्सपर्ट अमेरिकन सौदी अरेबिया युएईनी आपल्या इथे आणले होते. त्या ड्रोन एक्सपर्टच्या कॅम्पवरच डायरेक्ट गॅरिसनवर इराणच्या ड्रोन स्ट्राईक मध्ये 2-3 जण मारलेही गेले युक्रेनियन. त्यामुळे अमेरिकन हार्डवेअर ही किमतीला प्रचंड आणि इफिशियन्सीला अगदी फालतू असतात असा जो समज त्यांच्यामध्ये हळूहळू निर्माण होतोय. किंवा इंटरसेप्टरच्या बाबतीत मिसाईल इंटरसेप्टर टेक्नॉलॉजी चांगली आहे पण ती रिप्लेनिश करायला 7-7, 8-8 वर्ष जातात. त्यामुळे साऊथ कोरिया, जपान आणि युरोपमधून सुद्धा नाटो देशांमधल्या तैनात थार्ड इंटरसेप्टर बॅटरी आणि पॅट्रियट इंटरसेप्टर बॅटरी त्यांनी डिसमेंटल करून रातोरात अरबस्तानात आणल्या. इतकी अनरिलायबल मिलिटरी शील्ड आम्हाला नको असं जर त्यांच्यात भावना निर्माण झाली आणि मागच्या दाराने ते चीनी किंवा रशियन टेक्नॉलॉजी किंवा इंडियन एअर डिफेन्सवर हळूहळू मूव्ह व्हायला लागले तर हा अमेरिकन डिफेन्स शील्डचा आणि अमेरिकन मिलिटरी पॉवरचा अल्टिमेट डिक्लाइन असेल गल्फमधून. लिटरली दुसरा एक मुद्दा असा आहे की मध्य पूर्वेमध्ये जी आपण राज्य पद्धती म्हणतो ती अनेक ठिकाणी कोणीतरी एक राजा आहे आणि तो सगळं राष्ट्र चालवतोय. व्हेरेज इराणमध्ये तशी परिस्थिती नाहीये. इराणमध्ये कोणी राजा आहे असं नाहीये, तर त्यांनी त्यांची एक स्वतःची व्यवस्था निर्माण केली आहे. त्याच्यामध्ये धर्मसत्ता तर आहेच आणि त्याच्या जोडीला लोकशाहीने निवडून आलेली मंडळ सुद्धा आहेत. भले त्यांचे 100% अधिकार धर्मसत्तेला सबसर्व्हियंट असतील, तर ह्या ज्या सगळ्या राजसत्ता आहेत मध्य पूर्वेतल्या त्यांना हे एक मोठं आव्हान वाटेल असं मला वाटतं की या 100% आहे. याच्यात पहिली तणावापुढे परिस्थिती अशी, हो, सगळ्यात पहिली परिस्थिती इथे अशी आहे की राहबार हा जो आहे खामेनी, हा राहबार हा नॉन इलेक्टेड आहे पण तो काय डे टू डे गव्हर्नन्स मध्ये लक्ष घालत नाही.
डे टू डे गव्हर्नन्स मध्ये इराणमध्ये डेमोक्रेटिकली इलेक्टेड प्रेसिडेंट आणि पार्लमेंट आहे. या उलट एकाही अरब देशात नावाची सुद्धा, नाममात्र सुद्धा लोकशाही प्रक्रिया नाही. त्यामुळे ते सगळे राजेशाहीवर चालतात. यात बहारीन आहे, तो बहारीन 70% शियांवर, 30% सुन्नी आहेत आणि त्यांचा राजा जो आहे तो सुन्नी आहे, राजवट जी आहे ती. शिवाय सौदीमध्ये तीच परिस्थिती आहे, कुवैतमध्ये तीच परिस्थिती आहे, ओमानमध्ये, कतारमध्ये, प्रत्येक ठिकाणी एक राजेशाही आहे आणि जॉर्डन तिचे काही सुद्धा. फॉल्ट आहेत. करेक्ट. त्यामुळे बहारीनमध्ये सत्तांतर तर कोणत्याही क्षणी होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. तिथे व्हायोलंट निदर्शनं चालू आहेत. सिरियामध्ये जो प्रो इस्रायली इसिस कमांडर इस्रायल आणि अमेरिकेने बसवला बशर अल असदला हाकलून, त्या अबू अल जोलानीला आता असॅसिनेट केलं पाहिजे असं इस्रायली डिफेन्स मिनिस्टर म्हणतो. कारण बसवला इस्रायलनी, पण बेका व्हॅली मार्फत हिजबुल्लाला रिप्लेनिश करण्याकरता आता इराण त्याला वापरत आहे. किंवा अल सुदानीची इराकी राजवट आहे, सुन्नी राजवट आहे, शिया राजवट आहे, पण ती राजवट रातोरात प्रो इराण झाली आणि त्यामुळे अमेरिकन फोर्सेस, अमेरिकन एम्बॅसी, अमेरिकन रडार स्टेशन या सगळ्यांचा विध्वंस तिथे पॉप्युलर मोबिलायझेशन फ्रंटनी केला. ही तिथे परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर इराणची एस्टॅब्लिश झालेली मिलिटरी पॉवर आहे, इतके दिवस ती झाकली मूठ होती. आता अमेरिकेसारख्या आणि इस्रायल सारख्या मिलिटरी पॉवर समोर उभे राहून ज्या पद्धतीने त्यांनी तग धरला, ते बघता यापुढे ह्यातला कोणीही त्यांच्या अमेरिकेच्या इन्फ्लुअन्स खाली जाण्याची शक्यता नाही, विशेषतः सिरिया आणि इराकमध्ये. ओमाननी तर आधीच हातमिळवणी केली त्यांच्याशी. कतारनी मधल्या काळात $6-7 बिलियन लाच देऊन त्यांच्यावर एक 8-10 दिवस हल्ले रोखले अशी बातमी होती आणि खरंच त्या 7-8 दिवसात कतारवर हल्ले झाले नव्हते. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये ह्या सगळ्या राज्यांमध्ये, अरब देशांमध्ये राजेशाही विरोधात जर लाट आली आणि समजा जगभरात कॉमन सुन्नी नागरिकांमध्ये हा जर विद्वेष निर्माण झाला की यहुदी आणि अमेरिकन ख्रिश्चनांच्या मदतीने आमच्या सुन्नी राजांनी शिया इराण विरुद्ध युद्ध लादलं, तर ह्या सगळ्या राजवटींसमोर एक धोक्याची घंटा निर्माण होऊ वाजू शकते आणि त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण ह्याच्यात दुसरा एक जो प्रश्न आहे की शिया आणि सुन्नी ही फार मोठी फारकत आहे या सगळ्यामध्ये. अर्थ असं म्हटलं जातं की जिथे जिथे तेल सापडतो तो परत शिया बहुल प्रदेश आहेत, सौदीमध्ये असो किंवा अन्यत्र असो. तर हे शिया सुन्नी जे डिफरन्सेस आहेत त्याच्यावर मात करून हे ऐक्य होऊ शकेल का, किंवा त्याच्यात परत त्या आगीमध्ये तेल ओतायला पुन्हा बाह्य शक्ती या कार्यरत राहतील? ह्यात काय इंटरनल पॉलिटिक्स गल्फ मधलं इतकं विचित्र आहे. पहिल्यांदा येमेनमध्ये शिया हौतींच्या विरोधात इस्लामिक मिलिटरी कोॲलिशन, ज्याच्यात जनरल राहिल शरीफ, पाकिस्तानी रिटायर जनरल त्यांचा कमांडर होता, त्यांनी युएई, सौदी आणि अमेरिका, इस्रायल अशा चौघांनी ती मोबिलाइज केली. त्याच्यातनं युएई मध्येच बाहेर पडला आणि त्यावेळी शिया हौतींच्या मदतीला कतार होता, सुन्नी कतार होता. नंतर त्याच्यातून वेगळा साऊथ अरेबिया देश निर्माण करण्यासाठी सदर्न ट्रान्झिशनल काउन्सिलला युएईनी सपोर्ट केला, त्यांच्यावर सौदीनी बंबार्डिंग केलं. शिवाय सुदानमध्ये युएई समर्थित रिबेल्सवर सौदीनी बंबार्डिंग केलं. आणि ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन मध्ये युएई आणि इस्रायल हे एका बाजूला आणि सौदी एका बाजूला अशी परिस्थिती आहे. सौदीकडे जिओग्राफी मोठी आहे, लोकसंख्या जास्त आहे, पण पैशानी सौदी आणि युएई एकमेकाला तुल्यबळ आहेत. त्यामुळे इंटरनल अरब पॉलिटिक्स मध्ये समजा त्यातल्या एका बलाढ्य देशाने, म्हणजे सौदीनी धरा, की इराणची हातमिळवणी करायची ठरवली युएई आणि इस्रायलच्या विरोधात, तर स्वतःला ग्रेटेस्ट मिलिटरी पॉवर म्हणून या युद्धात एस्टॅब्लिश करून सुद्धा इस्रायलच्या हातात काही लागणार नाही आणि याचा परिणाम ग्रेटर इस्रायलच्या एक्सपान्शन मध्ये होईल. सोमालीलँडला त्यांनी मान्यता देऊन तिथे आर्मी बेस आणला इस्रायलनी, बाबेल मानदेबच्या डाव्या बाजूला. बाबेल मानदेबच्या उजव्या बाजूला साऊथ अरेबिया नावाचा नवीन देश निर्माण करायचा, येमेन तोडून, दक्षिण येमेन तोडायचं आणि त्याला साऊथ अरेबिया म्हणून नवीन देशला निर्माण करून मान्यता द्यायची. याच्यात सौदी अरेबियाने खोडा घातला. त्यामुळे रिजनल एक्सपान्शनिझम जो आहे इस्रायलचा आणि युएईचा, त्याला चेक देण्याकरता जर सौदीनी आर्थिक आणि अन्य प्रकारची छुपी मदत इराणला ह्या पुढे केली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणि ह्यामुळे
एक गल्फ कोऑपरेशन काउन्सिल जी आहे GCC तिची मृत्यूघंटा वाजू शकते. आणि आज UAEच्या भावनांचा विचार न करता सौदीच्या मदतीने पाकिस्ताननी सीजफायर मध्ये मध्यस्थी केली म्हणून सगळे UAEचे गल्फमध्ये राहणारे आणि अमेरिकेत राहणारे जेवढे अनालिस्ट आहेत, UAE बेस्ड अनालिस्ट, ते सगळे प्रचंड आगपाखड करतायत पाकिस्तानवर. त्यामुळे सीजफायर टिकून आणि न टिकून GCCचा मृत्यू हा ठरलेला आहे, गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचा. आणि यामुळे हा सगळा अरबस्तान एकमेकाच्या डोक्यावर बसताना दिसेल पुढल्या येणाऱ्या काळात. आणि त्याच्यामध्ये एका बाजूला इस्रायल हा एक प्लेयर असेल आणि दुसऱ्या बाजूला इराण हा एक नवीन एस्टॅब्लिश पॉलिटिको मिलिटरी फोर्स असेल. तो एक ध्रुव तयार झाला. पण असं वाटतं का तुम्हाला की आता खरं म्हणजे ऑन पेपर तरी सांगायचं झालं तर चीनला अपर हँड मिळालेला आहे आज थ्रू इराण. म्हणजे 100%. तर हो समजा इराणनी स्वतःच म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता आहे आणि त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी जर का ह्या गल्फच्या देशांना असं पटवलं की तुमचा पैसा, माझी बुद्धिमत्ता आणि टेक्नॉलॉजी ह्या जोरावर आपण चीनला सुद्धा बाजूला करू आणि आपले आपण उभे राहू, असं जर का झालं तर मग इट विल टेक ए डिफरंट डायरेक्शन. आणि मग पुन्हा एकदा हो चीन जसा अमेरिका बाहेर फेकला गेला तसा कदाचित चीन सुद्धा मध्य पूर्वेमधून बाहेर फेकला जाऊ शकतो का? तुम्हाला अशी हो. शक्यता आता किती? काय होईल, पहिले एक 7-8 वर्ष तर चीन आणि अमेरिका शीतयुद्ध चालू राहील गल्फमध्ये. आणि याच्यामध्ये जर नॉन अलाइनमेंट सारखी एक मुवमेंट, नॉन इंटरव्हेन्शनिस्ट मुवमेंट US मेनलँडवर झाली आणि अमेरिकन प्रशासनावर दबाव यायला लागला तिथे इन्व्हेस्टमेंट न करण्याचा, तर येणाऱ्या काळामध्ये चीन आधी तिथे येईल, चीन एस्टॅब्लिश होईल आणि त्याच्यानंतर पॅन अरेबिझम किंवा पर्शियन आणि गल्फ सगळे एकत्र येऊन, अरब आणि पर्शियन एकत्र येऊन पुढल्या 10-15-20 वर्षामध्ये अँटी चीन मुवमेंट तिथे डेव्हलप होऊ शकते. पण सध्या चीन सगळ्यांना रिप्लेस करण्याच्या स्थितीत दिसतो, कारण चीनची सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, चीनचं सॅटेलाइट कम्युनिकेशन, चीनची मिलिटरी टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या नेव्हीची मॅसिव्ह पॉवर, ह्या सगळ्याचा एक प्रचंड सायकोलॉजिकल परिणाम सगळ्या अरबांवर झालाय की ज्या अमेरिकेला आपण बिलियन्स ऑफ डॉलर देतो दरवर्षी डिफेन्स अग्रीमेंट मध्ये, गेल्या वर्षी MBSनी सौदीसाठी $142 बिलियन करार केला आणि हाताला काय लागलं तर भाजून घेतला अख्खा देश इराणकडून. म्हणजे त्याचा उपयोग काही नाही, वर निर्लज्जपणे ट्रम्प त्यांच्याकडे $5-5 ट्रिलियन मागतोय युद्ध लढण्याकरता, चालू ठेवण्याकरता. त्यामुळे अमेरिकन मिलिटरी पॉवरची रिलायबिलिटी आणि अमेरिकन डिफेन्स शील्डची रिलायबिलिटी ही पूर्णपणे संपल्यात जमा आहे या युद्धात. आणि यामुळे समजा ग्लोबल इस्लामिक उम्मा बळकट झाली येणाऱ्या काळात, तर आधी अमेरिका आणि नंतर चीन दोघांचा बळी जाईल याच्यामध्ये. खरं म्हणजे म्हणजे हा आता शेवटचा प्रश्न आपण धरू शकतो, कारण भारतीयांना सगळ्यात मोठा इंटरेस्ट एका गोष्टीमध्ये आहे की हे जे धर्मवेड आहे मध्य पूर्वेमधलं, आणि एक प्रकारे आपण बघितलं की संयुक्त अरब अमिरात असेल किंवा सौदी अरेबिया, दोघांनी धर्माचा प्रभाव आपापल्या राष्ट्रामध्ये कमी करण्याकडे काही पावलं टाकलेली होती आणि अतिशय योग्य दिशेने सगळी प्रक्रिया चाललेली दिसत होती. इराण मधल्या धर्मसत्तेला आज जे काही एक अधिष्ठान निर्माण झाले आणि अमेरिकेने एक प्रकारे त्यांना मखरात नेऊन बसवलेलं आहे, तेव्हा ही प्रोसेस जी आहे ती रिव्हर्स झाली तर भारतीयांसाठी ते एक चिंतेचं वातावरण असेल का? हो, भारतीयांसाठी चिंतेचं वातावरण असेल, पण नेपोलियन म्हणायचा की सैन्य पोटावर चालतं. आज आपल्या इथे वहाबिझम, जो रॅडिकल वहाबिझम निर्माण झाला, म्हणजे 1990-91 पर्यंत पूर्ण भारतामध्ये बुरखा घालून फिरणाऱ्या मुस्लिम महिलांची संख्या अत्यल्प होती. आणि वहाबिझमचा प्रसार ज्या वेगाने झाला, त्याच्यानंतर आता जिथे पारंपरिक मुस्लिम महिला बुरखा घालायच्या नाहीत तिथे मुस्लिम महिला बुरखा घालून फिरायला लागल्या. हा सगळा पैशाची जादू होती, गल्फ पैशाची, पेट्रो डॉलरची. आता अरेबियन रिकन्स्ट्रक्शन आणि इराणचं तेल सँक्शन हटल्यानंतर ज्या स्पीडनी बाजारात येईल तेल आणि गॅस, त्याचा प्रचंड परिणाम क्रूडच्या ग्लोबल प्राइसेसवर होईल. आणि तो झाला की अरब देशांची उत्पन्न कमी होईल, म्हणजे क्वांटम वाढेल समजा पण उत्पन्न कमी होईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर परत वहाबिझमला फंडिंग करणं अख्ख्या जगभरातल्या
हे कुठल्याही अरब कंट्रीला सोयीचं नाही. शिवाय यात एक अजून अदृश्य भाग असा दिसतोय की ही जी नाकाबंदी 1.5 महिना झाली सगळ्या जगाची, फ्युएल चोक झालं सगळ्या जगाचं. त्यामुळे ईव्हीचा एक बोलबाला झाला होता, ते ईव्ही पण एक्सपोज झालं ग्लोबल एनर्जी अल्टरनेटिव्ह म्हणून. आता हायड्रोजन सेलवर या काळामध्ये जो बूस्ट येईल किंवा अजून काही अल्टरनेट रिलायबल एनर्जी सोर्सेसच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटला बूस्ट मिळेल. ह्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हायड्रोजन सेल असेल किंवा अन्य काही अल्टरनेटिव्ह सोर्स असेल त्याचा प्रभाव वाढत गेला की क्रूडचा रोल, एनर्जी सेक्टर मधला रोल हळूहळू हळूहळू कमी होत जाईल आणि ह्याचा सगळा परिणाम हा अरबांच्या उत्पन्नावर होईल. त्यामुळे ज्या प्रकारे वहाबिझमला सुवर्ण दिन होते एकेकाळी, ते परत येण्याची काही शक्यता नाही. आणि जर समजा इराण व्हायब्रंट झालं म्हणून इराणच्या मागे फॅन फॉलोईंग वाढलं जागतिक सुन्नी प्रजेचं, तर तो एक अजून नवीन डायमेन्शन इस्लामिक वर्ल्ड मधल्या सगळ्या वागणुकीला येईल. पण रॅडिकल इस्लामचा परत उदय होण्याची आणि तो स्टेट स्पॉन्सर्ड उदय होण्याची शक्यता मावळली पूर्ण ह्या युद्धाने. कारण सगळ्या अरबांना ह्याचं प्रचंड नुकसान सहन करायला लागतंय आणि त्या रिकव्हरीला त्यांना ऍटलिस्ट 10 ते 15 वर्ष जातील. खरंय. त्यांनी खरं म्हणजे मी म्हणेन की प्रॅक्टिकली विचार हा करायला पाहिजे की तेलापासूनचं उत्पन्न हे काही दशकं टिकणारं आहे. त्यांना राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर त्यांना पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतील आणि मग ते करायचं असेल तर ते धर्मवेड किंवा हे जे आहे त्याला समाजात कितपत स्थान द्यायचं आणि ह्याच्यावरती त्यांना गंभीर विचार करून पुढची दिशा ठरवावी लागेल. पण एक निश्चित झालेलं आहे की मध्य पूर्वेचा एकंदरीत सगळी सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलून गेलेली आहेत. इथून पुढे ही युद्धबंदी टिकणार की नाही हे प्रश्न जरी असले तरी देखील हळूहळू ही सत्तेची समीकरणं जी आहेत ती बदलत जातील. बरोबर. एका बाजूला अमेरिका माघार घेताना दिसेल, चीन पुढाकार घेताना दिसेल आणि इराण त्यांच्या जोडीने रशिया किंवा इराण हे सुद्धा आघाडीवरती असलेले दिसतील. तेव्हा अतिशय रंजक अशा घटना, घडामोडी आपल्यासाठी आहेत, भारतासाठी सुद्धा. भारताने जो समतोल ठेवला आणि दोन्ही जागांपासून थोडंसं अलिप्त राहिलोय आपण, किमान समान अंतर ठेवलं. हे धोरण किती लवचिक धोरण आपलं फायद्याचं ठरणार आहे, हे आता आपल्याला या कालावधीत दिसणार आहे. विनयजी, तुम्ही आलात आणि वेगवेगळ्या पैलूंवरती ह्या चर्चेमध्ये जो प्रकाश टाकलात त्याच्याबद्दल तुमचे खरोखर आभार मानते. धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा या चॅनेलवर येत राहा अशी विनंती करते तुम्हाला. नमस्कार.